भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर यांचे प्राचार्य डॉक्टर अनिल देशमाने यांनी अभियांत्रिकी संशोधन क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन केले आहे। त्यांचा अभिनव शोध मशीन व्हायब्रेशन अँड नॉईस कंट्रोलिंग डिव्हाइस याला भारत सरकारकडून अधिकृत पेटंट मान्यता प्राप्त झाली असून या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे। उद्योग जगतात यंत्रसामग्रीतून होणारा कंपन आणि आवाज ही नेहमीच गंभीर समस्या राहिली आहे। यामुळे आवाज प्रदूषण वाढते, तसेच मशिनरीचे आयुष्य कमी होऊन उत्पादन क्षमताही घटते। डॉक्टर देशमाने यांनी विकसित केलेले हे अत्याधुनिक उपकरण यंत्राच्या कार्यप्रणाली दरम्यान निर्माण होणारा अनावश्यक कंपन व आवाज प्रभावीपणे नियंत्रित करते। परिणामी औद्योगिक उत्पादन क्षमता वाढून पर्यावरणपूरक कार्यप्रणालीला चालना मिळणार आहे। महाविद्यालयाचे चेअरमन रवींद्र गायकवाड व सचिव सौ अनामिका गायकवाड यांनी डॉक्टर देशमाने यांचे अभिनंदन करताना म्हटले की ही कामगिरी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल व त्यांना नाविन्यपूर्ण संशोधनाकडे प्रवृत्त करेल। डॉक्टर देशमाने यांचा हा यशस्वी शोध शैक्षणिक क्षेत्रापुरता मर्यादित न राहता उद्योग, संशोधन व समाजासाठीही उपयुक्त ठरणार आहे। विशेष म्हणजे त्यांनी आजवर 9 अभियांत्रिकी विषयक ग्रंथ लिहिले असून अलीकडेच त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता AI या विषयावर नवीन पुस्तक प्रकाशित केले आहे। या उपलब्धीबाबत मनोगत व्यक्त करताना डॉक्टर देशमाने म्हणाले, प्रत्येक प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या यशातून प्रेरणा घेऊन संशोधनाला प्राधान्य द्यावे। ही अभूतपूर्व कामगिरी भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरणार आहे।